राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। आज आपण मेडशिंगी या गावी आलो आहे। आज मेडशिंगीमध्ये जे मतदारांचा जे कौल कोणाला आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे बघण्यासाठी आलो आहे। नमस्कार, आपलं नाव? सुनील तुकाराम इंगवले, गाव? मेडशिंगी। आता एक दोन उमेदवार आहेत, यशराजे साळुंखे पाटील आणि अतुल पवार। ह्या दोन्हीत कोण येईल असं वाटतंय? यशराजे येणार। यशराजे काय? यशराजेंचं काय इथं काम आहे? कोण उमेदवार आहे? यशराजे 3 पिढ्या इथे काम करते त्या संपूर्ण तालुक्यात। 3 पिढ्यात काही ना काय आशीर्वाद आहे ते नाही की आता उगं कुत्र्याच्या गावात उगवल्याने तुम्हाला कोणी बी येणार, मी म्हणणार मी असं काहीतरी मदत देतो, या चुटक्या मताने काय होत नाही हो। तालुका भरून काढायला किंवा तालुक्यातल्या प्रत्येक ग्रामीण भागातल्या वाटा असलेल्या किंवा वीज बोर्ड असेल, आनंद रस्ता असलेले, गावातल्या काय अडचणी येत्या, वैयक्तिक समाजाच्या काय अडचणी येत्या, ती काय एक कुठेतरी एखादा कार्यकर्ता आला आणि ती मिटेल असं नसते। त्यासाठी भरीव माणसं लागते ती। त्यासाठी दीपक आबाचं कार्य आहे। दीपक आबा आणि समाजासाठी त्यांच्या वडिलापासून त्यांच्या घराण्याचा त्याग आहे, ती लोक विसरून जात नाही ते लगेच। त्याच्यामुळे ऐकण्यात आलं की अतुल पवारांनी गेल्या 5 वर्षापासून त्यांनी केले कार्य करते म्हणून। होय, त्यांनी मी चांगलं कार्य केलं। खरेदी वाटा घेतला आहे, प्रत्येक गावातनं त्यांनी मदत केली आहे गावात। पण एवढ्या आहे ना त्यांच्या तुटपुंच्या मदतीनं गावाच्या सगळ्याच समस्या सुटलेल्या आणि 100% मतदान त्यांना होईल असं काय नाही। मोकळे हवा आहे, मग येईल जाईल। पाठीमागे त्यांनी एकत्र गटातनं उमेदवारी निवडली होती, म्हणजे निवडून आलं तर त्यांनी त्यावेळेला लोकांना असं पोल दिलं, सरकार टाकल्या, सडकच जरा काहीतरी वापरात आली, पण त्यावेळेचं ती पोल आणि ती DP वगैरे तसंच आहेत। त्यांना शासनानं त्यांना तारा बी दिली नाही, त्या कनेक्शन बी दिलं नाही, मग ती लोक तशीच वंचित राहिली। असं ह्यावी गटात तीच समस्या आहे असं माझं मत आहे। मग तुम्ही समक्ष भेटला का तुम्ही कुणाला? आता आम्हाला आम्ही कुठं भेटायचो? आम्हाला मागे 100 माणसं, आम्ही कुठं भेटायचं बाया माणसं? डायरेक्ट आता त्यांच्यावर आरोप करता की त्यांनी सुद्धा केले नाही म्हणून। नाही केलं नाही, त्यांनी करू द्या। तुम्ही समक्ष त्यांना भेटला का? भेटलो नाही आम्ही। मग तुम्ही भेटून त्यांना ज्यावेळी तुम्ही भेटताय मग त्यानंतर आता आम्हाला उद्या कुणाला बी आणून द्या, ती पत्र काढू द्या आमचं, आम्ही तुम्हाला मत देतो की नाही असं नाही, लिहून देते मी मत, मग तर बस तुम्हाला। आम्हाला एक तुमचा 8 आहे नग, आमचा विश्वास नसेल तर आमच्या समोर चला, तुम्हाला आमची मतं घ्या, आमचं ते पत्र काढून टाक। आधी पत्र काढायचं मगच मत, कोणीही येऊ। ठीक आहे, धन्यवाद। असं सुखनिंग गाव? मेडशिंगी। तर आता ही 2 उमेदवार आहेत, एक यशराजे साळुंखे पाटील आणि अतुल पवार। ह्या दोघांपैकी तुम्हाला असं कोण येईल असं वाटतं? अतुल पवार। अतुल पवार। अतुल पवारनी काय कामं केलेली आहेत का? भरपूर काम केलं त्याने। काय 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 सांगतो? रोडची काम केली सर, DPची काम केली त्यानं, सोपं नाही ते। असं बी म्हणण्यात येते की बाबा आता या इलेक्शनच्या तोंडावर त्यांनी कामं चालू केली। असं नाही, पहिली काम केली तिने, मागच्या 5 वर्षावर काम करून गेला तिने कोण, त्यावेळेस तिकीट नाही मिळणार त्याला, त्यावेळेस त्याचं काम केलं त्याने। आता यशराजेंनी पण कामं भरपूर केलेत आबांच्या माध्यमातून। काय सुद्धा केलं काय सुद्धा केलं कामं काय केले काय काय नाव पण मोठे दुसरं काय नाव फक्त मोठं। आता मग असं आता कोण येईल असं वाटतं तुम्हाला? अतुल पवार। अतुल पवार येईल 100% अतुल पवार। मग आता जे उमेदवार आहे तुम्ही आता एवढं सांगताय अतुल पवार येईल, त्यांच्याकडून काय अपेक्षा तुमची? म्हणजे आमच्या अपेक्षा त्यांनी कामं आमची केली ती, आमच्या अपेक्षा काय नाही, कामच फक्त केली त्यांनी, कामं भरपूर केली, भरपूर काम केलं। आमच्या रोडची काम केली, सगळं काम केलं त्यांनी। धन्यवाद।